नदीतली वाळू आहे, नाल्यातली वाळू आहे, याचा वापर कमी करून कृत्रिम वाळू एमसँड जी आपण तयार करतो आहे, या कृत्रिम वाळू करता जे आपण शासनाने पॉलिसी केली आहे की जेवढे क्रेशर्स या कृत्रिम वाळू करता लागतील तेवढे क्रेशर्स राज्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने किमान 50 ते 100 क्रेशर्स एमसँडचे प्रमोट करावे आणि या सर्व नवीन आणि जुन्या क्रेशरला इंडस्ट्रियल पॉलिसीच्या बेनिफिट द्यावे, महसुली अधिनियमात आम्ही काही सूट दिली आहे ती बेनिफिट द्यावे। आणि आता याच्यामध्ये महत्वाचं असं आहे, जे कृत्रिम वाळू तयार होणार आहे त्याला जी रॉयल्टी लागणार आहे, स्वामित्व लागणार आहे, त्याला फक्त 200 रुपये लागणार आहे, 200 रुपये ब्रास। आणि नैसर्गिक वाळू जी आहे, रेतीची वाळू जी आपली नदीतली वाळू आहे, तिला 600 रुपये ब्रास लागतात। 400 रुपयाची सूट आम्ही दिली आहे रॉयल्टीवर। त्यामुळं नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर विपिन इटनकर यांनी जो पुढाकार घेतला मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आमचे पुणे जिल्हाधिकारी 17 सप्टेंबरला एक मोठा एमसँडवर त्या ठिकाणी सेमिनार करताय। मला वाटतं या राज्यामध्ये नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळू या ठिकाणी वापरण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही आणला आहे।